नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमच्या सोबत नरसिंग भुरे, संपादक आरोग्य दूत न्यूज। आजची बातमी पाचोरा शहरासाठी अत्यंत गंभीर आणि धोक्याची घंटा ठरणारी आहे। कारण पाचोऱ्यात भटक्या कुत्र्यांचा धोका दिवसांदिवस वाढताना दिसत आहे। फक्त 6 दिवसाचा आकडा ऐकला तरी तुम्ही हादरून जाल। 1 मार्च ते 6 मार्च 2026 या केवळ 6 दिवसांच्या कालावधीत पाचोरा ग्रामीण रुग्णालयात तब्बल 36 डॉग बाईटचे पेशंट दाखल झाले आहेत। होय, फक्त 6 दिवसात 36 जणांना कुत्र्याने चावा घेतला आहे। यापैकी 25 पेशंट हे पाचोरा शहरातील आहेत, तर उर्वरित रुग्ण आसपासच्या गावांमधून आलेले आहेत। म्हणजेच परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाजा तुम्ही लावू शकता। जर हा आकडा असाच राहिला तर 1 महिन्यात जवळपास 180 लोकांना कुत्रे चावल्याची शक्यता आहे। म्हणजेच दररोज साधारण 5 ते 6 लोक कुत्र्यांच्या हल्ल्याची बळी ठरत आहेत। मित्रांनो, यामध्ये काही घटना इतक्या धक्कादायक आहेत की पाहून अंगावर काटा येतो। आज आपण पाहत असलेली ही आजी सीताबाई धुडकू देवरे, वय 75 वर्ष। या आजी गाडगेबाबा नगर, जुना अंतुर्ली रोड, पाचोरा येथे राहतात। या वृद्ध आजीवर भटक्या कुत्र्याने अत्यंत गंभीर हल्ला केला। कुत्र्याने इतक्या भयानक पद्धतीने चावा घेतला की त्यांच्या शरीरावर मोठ्या जखमा झाल्या आहेत। आजीलाही तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं। तिथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केला, पण जखमा जास्त गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे रवाना करण्यात आलं। मित्रांनो, एक 75 वर्षाची वृद्ध महिला, जिचं चालणं सुद्धा कठीण आहे। जर अशा वृद्ध व्यक्तीवर कुत्र्यांचा हल्ला होत असेल तर विचार करा, लहान मुलं, महिला आणि सामान्य नागरिक किती असुरक्षित आहेत। आज पाचोरा शहरातील अनेक भागामध्ये भटके कुत्रे टोळक्याने फिरताना दिसतात। रस्त्यावर चालणाऱ्या लोकांवर भुंकणं, धावून जाणं, कधी अचानक चावा घेणे, या घटना आता सामान्य होत चाललेल्या आहेत। पण प्रश्न असा आहे, या समस्याचा बंदोबस्त नेमकं कोण करणार? ही जबाबदारी आहे पाचोरा नगरपालिकेची। नगरपालिकेने यावर तातडीने ठोस कारवाई करणं गरजेचं आहे। भटक्या कुत्र्यांना पकडणे, त्यांचं नसबंदी करणे आणि नागरिकांच्या सुरक्षेची व्यवस्था करणे, हे कामे तात्काळ सुरू झाली पाहिजेत। पण मित्रांनो, यामध्ये नागरिकांची ही जबाबदारी आहे। जर तुमच्या परिसरात कुत्रे लोकांना चावत असतील, मुलावर हल्ले करत असतील तर फक्त चर्चा करून उपयोग नाही। तुम्ही थेट पाचोरा नगरपालिकेत जाऊन लेखी अर्ज देणं आवश्यक आहे। कारण तक्रार मिळाल्यानंतरच नगरपालिका त्या परिसरात जाऊन कुत्र्यांचा बंदोबस्त करू शकते। आज पाचोऱ्यात ही समस्या हळूहळू मोठा धोका बनत आहे। आज जर आपण आवाज उठवला नाही तर उद्या एखादी मोठी दुर्घटना घडू शकते। म्हणूनच नगरपालिकेने तातडीने कारवाई करावी आणि पाचोरा शहरातील नागरिकांना भटक्या कुत्र्यांच्या धोक्यापासून सुरक्षित करावे, हीच सर्वांची मागणी आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा आणि अशाच स्थानिक सत्य आणि जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।